राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही। तालुक्यामध्ये अनेक सक्षम माणसं आहेत, त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावं, स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडून द्यावेत। त्यांनी शनिशिंगणापूर इथे शनिदेवाच्या डोक्यावरती हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर शेतकरी मेळाव्यामध्ये उमटला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर। राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही। तालुक्यामध्ये अनेक सक्षम माणसं आहेत, त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावं, स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडून द्यावेत। त्यांनी शनिशिंगणापूर इथे शनिदेवाच्या डोक्यावरती हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर शेतकरी मेळाव्यामध्ये उमटलाय। राहुरी शहरामधील पांडुरंग लॉन्स या ठिकाणी 4 मार्च रोजी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे हे होते। कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, अरुण कडू, अजित कदम, पंढरीनाथ पवार, सुखदेव मुसमाडे, ज्ञानेश्वर कोळसे, भरत पेरणे, अनिल जाधव, ॲडव्होकेट रावसाहेब करपे, बाळासाहेब खुळे, विलास शिरसाट, विजय कातोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते। माजी संचालक गंगाधर तमनर, बाळासाहेब पेरणे, नारायण टेकाळे, चंद्रकांत कराळे, अप्पासाहेब ढूस, बाबासाहेब देशमुख, विनायक भुसारे तसेच बाळासाहेब उंडे, भगवान गडाख, सुभाष डवले, कांतीराम वराळे, संभाजीराजे तनपुरे, सुधाकर शिंदे, वसंत गाडे, संजय पोटे, राजेंद्र लांडगे यांनी मनोगत व्यक्त केली आहेत। त्यात बंद पडलेला कारखाना सुरू व्हावा, कारखान्याला ऊर्जित अवस्था आणावी, गतवैभव प्राप्त व्हावं, मागील संचालक मंडळानं चुका केल्या, जिल्हा बँकेला हमीपत्राद्वारे स्टॅम्पवरती सह्या करून स्वतःची मालमत्ता कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गठनासाठी लिहून दिली, त्यामुळे कारखान्यावरील कर्ज संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेमधनं वसुली करण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका करावी, मागील निवडणुकीमध्ये कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वल्गना करणारे अपयशी ठरले, त्यांना निवडणुकीमध्ये उतरण्याचा नैतिक अधिकार नाही असे सभासदांनी म्हटलंय। अहिल्यानगर इथे कारखान्याच्या निवडणुकीचे कार्यालयामध्ये विरोध करण्यात आला आहे। राहुरी फॅक्टरी इथे निवडणूक कार्यालय असावं, प्रारूप मतदार यादी राहुरी फॅक्टरी इथे कारखान्याच्या कार्यालयामध्ये उपलब्ध व्हावी, तिथेच हरकती घेण्यापासून मतदान प्रक्रियेपर्यंत कामकाज व्हावं अशी मागणी सभासदांनी केली आहे। परंतु दुर्दैव आहे, मला धक्क वाटते खरं असतंय, ज्यांचं नाव ज्यांनी या कारखाना उभा केला, मला एक टीका करायची नाही, आम्ही त्यांनाही त्या कुटुंबातील असणाऱ्या त्यांच्या अरुणसाहेब तनपुरे जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, राजीव तनपुरे यांना पण निरोप दिला होता तुम्ही, आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं, राजकीय जोडे बाजूला ठेवून या तालुक्यातील ही कारखान्याची निवडणूक कशा प्रकारे पुढे लढवायची, हा कारखाना कसा चालू करायचा, म्हणून आम्ही याच्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही बघितला, आम्हाला त्याच्याशी कुठलाही आम्हाला स्वार्थ बघायचा नाही। परंतु राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे माझे सहकारी अरुण कडू असतील, सोनदादा पवार असतील, भरत पटेल असतील, दिलीप पवार असतील, अजितराव कदम असतील, संजीव पोटे असतील, या कारखान्याची जर निवडणूक आम्ही संभाजीनगरच्या
उच्च न्यायालयामध्ये जर याचिका दाखल केली नसती तर तुम्हाला सांगतो या तालुक्यात कालचा दिवस आणि भविष्याचा दिवस हा काळ्या अक्षरांनी लिहून ठेवावा लागला असता अशी वेळ या राहुल तालुक्यावर आली होती. अशी वेळ येत असताना सुद्धा विचार करतो का ही मंडळी घरात गपचूप का बसली. आजही ज्यांच्या नावाने कारखाना आहे, ज्यांनी या तालुक्यामध्ये या कारखान्याची स्थापना केली, अशा कुटुंबातली मुलं आज घरामध्ये का बसली हा तालुक्यातल्या जनतेने त्यांना सवाल विचारला पाहिजे. का तुम्ही या कारखान्याचे नचके तोडले, तुम्ही या कारखान्याच्या जीवन अनेक काही संस्था उभ्या केल्या, परंतु तुम्हाला आज का लाज वाटली, का तुम्ही या तालुक्यातील या कारखाना बचाव कृती समितीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाही, हा माझा खऱ्या अर्थाने त्या लोकांना सवाल आहे. दुःख होतं या तालुक्यातील एवढी मोठी काम देऊन बंद पडलेली आहे, ती जिल्हा बँकेने जप्त केलेली आहे. या कारखान्याच्या शेतकऱ्यांवरती एवढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आमची भावी पिढी संपणार आहे. या तालुक्यातील या कारखान्याच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि या सहकारी संस्था सुद्धा गिळंकृत करण्याचं काम आणि पाप काही मंडळी या तालुक्यात येऊन करून राहिलेले आहेत. पुष्कळ वेळ बोलण्यासारखे मित्र, मला कोणाला आरोप करायचे नाही, परंतु आगामी जी निवडणूक आहे आपल्या सर्वांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन पुढची रणनीती आम्ही आखू आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे, तुमचं सहकार्य महत्वाचं आहे आणि ते तुम्ही द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जे एक लढाई न्यायालयीन लढाई आपण जिंकली, निवडणूक घडवून आणतोय, ही फक्त एक पायरी, सुरुवातीची पायरी. अजून खूप टप्पे आपल्याला ओलांडायचे. कोणी बिनविरोध निवडणुकीसाठी मत मांडलं, कोणी आणखी वेगळ्या पद्धतीनं खाजगी पातळीवर मत मांडतात. बरेचसे लोक टपून येत की या सगळ्या परिप्रेक्षात आपल्याला काय करता येईल, त्याच्यासाठी काही मंडळी टपून उभे आहेत. त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. लोकशाही कुणाला काय निर्णय घ्यायचा किंवा कुणाला त्याच्यात कसा सहभाग नोंदवायचा हा त्याचा प्रश्न. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आजपर्यंतच्या कारखान्याच्या कारभाराच्या इतिहासाला अनुसरून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने मांडावी लागेल की हे जे सगळं कर्जाचा डोंगर आहे किंवा जी जबाबदारीचे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि हे कष्ट घेताना काही गोष्टी साध्य करताना त्या साध्य आपल्याला होऊ नये म्हणूनही काही संकट आपल्यापुढं उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याच्यावरही आपल्याला मात करावी लागेल. आणि म्हणून एक एक प्रश्नाची सोडवणूक करताना बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हा सगळा कर्जाचा डोलारा किंवा हे सगळं झालेलं आहे, तिथे बॉयलरचे काय उलट झालेले, बंगाराचे प्रकरण झालेले, आणखी काय काय झालेले, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा त्या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे. आणि तो काढण्यासाठी जे आर्थिक पाठबळ आपल्याला उभं करायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या सभासदांचा सहभाग आपल्याला नोंदवून घ्यावा लागेल. सगळ्या सभासदांचा सहभाग याचा अर्थ असा की आपल्यापैकी उपस्थितीच्या बाबतीत सगळ्यांनी मुद्दा मांडला आहे, खरं आहे. परंतु अलीकडं राजकारण असो, समाजकारण असो, उपस्थितीच्या बाबतीत निश्चितपणे लोक आता आळशी झालेले. पूर्वी जशी मोर्चे निघायचे किंवा तहसीलदाराला साधं भेटायचं म्हटलं तरी 500 लोक जमा व्हायचे, ती परिस्थिती दुर्दैवाने आता राहिली नाही. आणि म्हणून कृती समिती असेल किंवा आपण सर्वजण असेल की एकमेकाला खो देऊन, विचाराचा खो देऊन हे सगळं आपल्याला काळात पुढं न्यावं लागणार आहे. आणि बरेचसे लोक बोलताना ती नैराश्याच्या भावनेत बोलतात.
की हे सगळं कसं काय शक्य आहे बाबा. भले भले लोक ते येऊन गेले आणि त्यांना जमलं नाही. कोणी म्हटलं आम्ही सहकार साखर कारखान्याचे डॉक्टर आहोत आणि त्याच्यातून आम्ही काय काहीतरी करायला आलो अशी देवदूताची भूमिका 5 वर्ष 6 वर्षापूर्वी दाखवली. तर त्यांनी सुद्धा अपयश या ठिकाणी त्यांचं नोंदवलं. आता खरं म्हणजे अपयश त्यांनी याच ठिकाणी नोंदवलं असं नाही. त्यांचं जे मूळ ठिकाण आहे प्रवरा कारखाना तिथंही त्यांचं अपयश नोंदवलेलं आहे. गणेश कारखाना त्याही ठिकाणी त्यांनी त्यांचं अपयश नोंदवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून त्यावेळेस मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता हा? हो हो भेटू आपण. बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय. पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर MG रोड आणि सावेडी अहिल्यानगर.